Good morning, students. In this video, we have to discuss the topic number first in Math 1, whose name sets. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही माध्यमासाठी आवश्यक असलेला हा 9वीचा सेट्स नावाचा एक टॉपिक आज आपण या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी प्रेझेंट्स करत आहोत. सेट्स मीन्स इट इज ऑल्सो नोन ॲज द कलेक्शन और द ग्रुप ऑफ थिंग्स. ह्याला आपण परत म्हणू शकतो ग्रुप ऑफ थिंग्स. दोन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेला हा व्हिडिओ आपल्यासाठी विद्यार्थी मित्रांनो करण सर अकॅडमी तर्फे आज आपण प्रेझेंट करत आहोत. कलेक्शन और द ग्रुप ऑफ थिंग्स विच वी हॅव काउंट अँड डेफिनेटली ऑर्डर टू अरेंज. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इथे काय करू शकतो आपण, एक ढोबळ मानेने जर बघितलं आपण तर कलेक्शन्स किंवा ग्रुप ऑफ थिंग्स विच वी हॅव टू काउंट और डेफिनेटली ऑर्डर्स टू अरेंज. म्हणजे आपल्याला काय करता येईल, एखाद्या वस्तूंचा एकत्रित गट किंवा एकत्रित त्याला आपण म्हणतो संच किंवा एकत्रित म्हटलेला आपण त्याला गुच्छ असेल. Sets is always represented by the capital letters. Sets is always represented by the capital letters. मग तुम्हाला जर एखाद्या वेळेस सेट्स जर दाखवायचा असेल विद्यार्थी मित्रांनो तर नेहमी कॅपिटल लेटरचा वापर केला जातो. सेट ए, सेट बी, सेट सी, सेट डी, लाईक दॅट. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सेट्स तिथे रिप्रेझेंट करता येतो. आता बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये 1 मार्काला त्याचे डेफिनेशन्स विचारले जाते. डिफाइन द सेट्स अँड विच वन द थिंग्स वी हॅव टू यूज टू रिप्रेझेंट द सेट्स. मग सेट्स लिहिण्यासाठी नेमकं कोणत्या प्रकारच्या लेटरचा वापर करतात, तर त्यावेळेस म्हणायचं कॅपिटल लेटर्स ए बी सी डी. देर आर द 2 वेज रायटिंग ऑफ सेट्स. सेट्स लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत. द फर्स्ट वन इज देअर रूल मेथड अँड अनदर वन मेथड इज देअर द लिस्टिंग मेथड. आता दोन्ही माध्यमांसाठी विद्यार्थ्यांसाठी कसं असेल पहा मित्रांनो, रूल मेथडलाच आपण नियम पद्धत असेही म्हणतात आणि दुसरी लिस्टिंग्स मेथड म्हणजे त्याला आपण यादी पद्धत असेही म्हणतात. दिस व्हिडिओ इज युजफुल फॉर द एनी टाइप ऑफ द स्टुडंट्स मीन्स एनी मीडियम्स. दिस व्हिडिओ वी हॅव टू यूज बेटा. नाउ रूल मेथड म्हणजेच त्याला आपण दुसऱ्या फॉर्म मध्ये म्हणू शकतो सेट बिल्डर as, and another one method here the roster method or another name is their listing method. या 2 पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सेट्स रिप्रेझेंट करता येतो. तर ते कसं पहा. नाउ हियर आय विल गिव्ह देअर द वन एक्झाम्पल. सेट ए. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट सेट ए? सेट ए बी लेटर्स इन द वर्ड करण. आता हा करण सर नावाचा एक तुम्हाला वर्ड दिलेला विद्यार्थी मित्रांनो, या वर्ड्स मधून तुम्हाला काय करायचं, लेटर्स इन देअर द वर्ड करण. फक्त सेट्सचे काही रूल्स आहेत ते लक्षात ठेवायचं. पहिला रूल्स असतो सेट इज ऑलवेज रिप्रेझेंटेड बाय देअर द कॅपिटल लेटर अँड यू विल शोज ऑल देअर द एलिमेंट्स इन सेट कर्ली ब्रॅकेट. दिस इज नोन ॲज द कर्ली ब्रॅकेट. म्हणजे ह्याला महिरपी कंस असे म्हणतो विद्यार्थी मित्रांनो. अँड डू नॉट रिपीट टेक देअर द एनी वन एलिमेंट्स. मग याच्यामध्ये ए नावाचा जो एलिमेंट दिसतो तुम्हाला हा 2 टाइम्स आलेला आहे. इन्स्टेड ऑफ देअर द 2 टाइम्स यू विल टेक देअर द 1 टाइम ऑफ ए. मग इथं फर्स्ट लेटर शुड बी हियर नोट के कॉमा ए कॉमा आर कॉमा एन. दिस इज देअर द रिप्रेझेंटेशन ऑफ सेट्स इन लिस्टिंग मेथड and another one is their rule methods. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो the sets can be represented in their the 2 ways. The first one is there the rule method and another one is there the listing method. It's very simple way to complete our there the practice set number 1.1 on there the same things. याच वरती आधारित बेटा एक प्रॅक्टिस सेट्स असते. अजून एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो. आता सेट बी म्हणून एक तुम्हाला लिहितो. B be the sets. B be the
set of students clever in Keshavraj Krupa coaching class. What here I am telling the name of that sets? B be the set of students whose learning in or who's clever in which class? केशवराज कृपा कोचिंग क्लास. केशवराज कृपा कोचिंग क्लासेस मध्ये असलेल्या हुशार विद्यार्थ्यांचा संच. आता कोणते विद्यार्थी हुशार आहेत? मग सपोज रमेश नावाचा विद्यार्थी म्हणेल मी हुशार आहे, करुणा नावाची मुलगी म्हणेल मी हुशार आहे. XYZ, those students now they are present in my class. These students now telling I am a clever, but we can't define their the exactly name. म्हणून हे विद्यार्थी मित्रांनो सेट होणार नाही, ज्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स हे आपल्याला काउंट करू शकत नाही किंवा डेफिनेटली आपल्याला सांगता येत नाही. क्लेवर म्हटल्यानंतर काही गोष्टीमध्ये क्लेवर असेल, म्हणून इथं उत्तर लिहायचं इट इज नॉट सेट बिकॉज त्याचं कारण काय असेल? नंबर ऑफ एलिमेंट्स नॉट डिफाइंड और डेफिनेटली काउंटेबल. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण त्याचं रिझल्ट लिहिलं तरीही चालतंय. मग असे अनेक एक्झाम्पल्स इन अवर डेली लाईफ वी हॅव टू यूज देअर द सेट्स. मग सेट ऑफ डेज ऑफ वीक इन अ सेट ऑफ डेज इन अ वीक, त्याच्यानंतर नंबर ऑफ मंथ्स इन अ होल इयर, त्याच्यानंतर सेट ऑफ सेन्सरी ऑर्गन्स इन ह्युमन बॉडी, नेक्स्ट वन सेट ऑफ कीज और द नंबर ऑफ कीज व्हेन कलेक्टिंग टुगेदर, जेव्हा अनेक प्रकारच्या आपण की म्हणजे आपण चाव्या एकत्र करतो तेव्हा त्याला चाव्यांचा गुच्छ असं म्हणतो. तर अशा पद्धती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सेट्स, जो की पहिल्या प्रॅक्टिस सेट्स मध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते अशा पद्धतीने रिप्रेझेंट करता येतात. परत एकदा तुम्ही पहा की सेट्स लिहिण्याच्या किती पद्धती आहेत, सेट्स कशा पद्धतीने लिहिली जातं आणि ऍक्च्युअली व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सेट्स. दिस इज द इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन यूज फॉर द प्रॅक्टिस सेट नंबर 1.1. ओके.